हॅलो मैत्रिणीनो, कशा आहात? बरं आहात ना? हां, नाही का? नाही बरं असेल, बरं पण असेल ना तर माझा व्हिडिओ पहा, नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. बाजूला बेलघंटी आहे ती तोडा फोडा काय करा. हो, मला ॲक्टिंग येत नाही. हो मला कॉमेडी येत नाही. हो, पण दादाची कॉमेडी तर मला पुष्कळच आवडली हो. परवाशी ताई आली म्हटलं तर मी म्हटलं अरे ताईचं काय दर्शन होतील, तर ताईचं दर्शन नाही झाली. ही दुसरीच कुठली ताई होती शेजारवाली. आणि दादाला सांगितलं, दादा तुम्ही स्ट्रेडिंग करतोय. दादा बोलतो बोलतो दादा तू असं करतोय. बोलतो असं पुष्कळ लोकांना दादाने कारण दादाला वेगळं काही करता येत नाही, कारण कॉपी करून पास झालेला आहे ना. त्याच्यामुळे तो मला वाटलं काय ट्रेन निघते की काय बाजूने करून, असं वाटलं मला ते दादाचे कमेंट बॉक्स वाचताना. ते सोडा, दादाच्या घरी गेस्ट लोक आले. गेस्ट लोकांच्या हे करताना वरच्या रूममध्ये म्हणजे गेस्ट होते, घरी पण गेस्ट होते, पण वरती पण घरी स्वतःचे गेस्ट होते, वरती पैसे देऊन राहणारे गेस्ट होते. तर दादाच्या घरी जे त्याचे स्वतःचे गेस्ट लोक आले होते ना, तर त्यांची मजा तुम्ही काही विचारच नाही करू शकत. पण त्याच्या अगोदरचा एक किस्सा मी सांगते की त्या दिवशी रेल्वे स्टेशनवर एक पागलबाई पळताना मी बघितली. पागलबाई पागलबाई पागलबाई, तुम्ही समजून घ्या. एवढी पागलबाई आहे, एवढं छोट्या बाळासारखं करते. 29 वर्षाची तरणी मुलगी असं रेल्वे स्टेशनवर पळते का? अरे पोरगं पण पळत असेल ना तर बाप एक फाट टाकून देईल त्याच्या डुंगणावर आणि बोला नीट चाल. आणि ही लग्न झालेली 29 वर्षाची तरणी बाळ, तरणी पोरगी अशी रेल्वे स्टेशनवर पळते की तिचा एक स्क्रूच खाली पडलाय आणि ती शोधते. अक्कल नाही, अक्कल नाही, अक्कल नाही, बेअक्कल. मी तर पहिल्यांदा अशी म्हणजे एवढी 29 वर्षाची तरणी मुलगी रेल्वे स्टेशनवर पळताना बघितली. दादाच्या घरी स्वतःचे गेस्ट आले आहेत. आता बघा, मी एक बाई आहे, ती आहे ना माधुरी सखी मंचमध्ये आहे ना, ती लाईव्हमध्ये असते. तिचं चोबडं नाही दाखवत, तिचं काय नाही दाखवत, पण मी इथे माझा चेहरा दाखवते, माझं मी बोलते, मी कोणाविषयी चुकीचं बोलत नाही. ती म्हणते, एवढी मोठी कम्युनिटी पोस्ट टाकली की मी पहिलं स्मिता सातपुतेने माझ्यावर फ्रॉड केला होता त्याच्यावर आली, आणि आता दादा मागे लागले. अरे बाई, तुला ते काय माहीत नाही. हा चल दादाच्यावर व्हिडिओ बनवते बोलली. त्या म्हणते मी आता ना त्या टोमल मातोश्रीवर व्हिडिओ बनवते. तर मी म्हटलं की जे आपल्याला दिसतं ना त्याच्यावरच मी व्हिडिओ बनवते. तुम्ही व्हिडिओ नाही बघत, फक्त असं टोमल गेली फिरायला, टोमलने कांद्याची भाजी केली, टोमलने कांद्याची पातीची भाजी केली, टोमलने असं केलं, टोमल तिथे गेली, टोमल इथे गेली, ते बघितलं. पण मध्ये जो गोलमाल केलेला आहे तुमच्या टोमलने ते तुम्ही नाही बघितलं. ठीक आहे ना. त्याच्यामुळे तुम्ही एवढी मोठी पोस्ट टाकली. हिंमत असेल तर ते माधुरी पाटीलवर काय म्हणतात टाका लिहून पोस्ट. तुमचं काय म्हणतात ती तुम्हाला हे करून टाकेल, ती काय तुम्हाला बरोबर उत्तर देईल ती. आम्ही गप्प का बसतो की आम्हाला भांडण नको, हे नको, ते नको. ठीक आहे ना. मला तर कोणाशी भांडायचं काय नाही आहे. मी यूट्यूबमध्ये जे आपला दिसतो, यूट्यूबमध्ये व्हिडिओ जेव्हा तुम्ही शूट करतात, जेव्हा तुम्ही अपलोड करतात, तेव्हा ती तुमची प्रॉपर्टी नसते, ती प्रॉपर्टी असते यूट्यूबची. आणि यूट्यूबमध्ये तुम्ही घाणेरडा जो प्रकार दाखवतात तर त्याच्यावर मी किंवा दुसरेसुद्धा कोणते रोस्टर किंवा त्याच्यावर रिॲक्शन देणारे असतात ते बोलू शकतात, त्यांना हक्क आहे. ठीक आहे ना. रेल्वे स्टेशनवर पागलसारखी पळणारी बाई, ती 29 वर्षाची तरणी पोरगी, तिला अक्कल आहे की नाही जरा? तिच्या नवऱ्याला अक्कल आहे की नाही की रेल्वे स्टेशनवर आपलं पोरगं पण असं पळत असेल ना. मी स्वतः एकदा हरवली होती लहान असताना. बघा, माझे वडील मला घेऊन रेल्वे स्टेशनवर उभे होते आणि गुजरातला जायची ट्रेन आली होती आणि माझ्या भावाला सांगितलं तर बघ त्याला. त्या दिवशी लक्कीली मला रेड कलरचं स्वेटर घातलं होतं. मी कुठे 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 पळत गेली होती. एवढी म्हणजे पळत म्हणजे कुठेतरी गेलीच होती. लहान मुलगी होती मी, अशी चालत गेली. मग जवळ येताना वडील बोले वहिनी कुठे आहे? बोला भाऊ बोला माहीत नाही, इथेच असेल. मग असं तसं पूर्ण रेल्वे स्टेशन शोधून झाल्यानंतर मी हरवली होती लहान असताना, पण रेल्वे स्टेशनवर भेटली. बरोबर. मग ही एवढी मोठी घोडी अशी रेल्वे स्टेशनवर पळते. माझ्या वडिलांनी तर मला ओरडलं पण होतं. मला असं माझे वडील बोलत होते, कुठे गेली होती तुला आई बरं मला सांगितलं होतं ना, तुला समजत नाही का, असं तसं वडील बोलले मला. पण एवढी ही 29 वर्षाची तरणी मुलगी, तिला खायचं म्हणजे बरोबर खाता येत नाही,
बरोबर पिता येत नाही, बरोबर नाचता येत नाही. ते नाचताना ते डोक्यावर टॉवेल घेऊन अशी नाचली की मला तर वाटलं एक पुरुष नाचतो पागलसारखी. अरे तुम्ही यूट्यूबमध्ये तुमचं व्हिडिओ टाकतायत, तुमचं डेली रुटीन टाकतायत, तुमचे गेस्ट लोकांना दाखवतायत, तर तुम्ही जसं राहायला पाहिजे, कसं दाखवायला पाहिजे, कसं खायला पाहिजे, कसं क्लिनिंग. क्लिनिंग तर बघितले बाबा. अरे आमरसच्या बाटल्या चाटून तशा फ्रीजमध्ये ठेवलेली अशी हुशार बाई तर मी 29 वर्षाची तरणी मुलगी मी बघितलीच नाही. हा एक विषय झाला. त्या बाईला मी उत्तर देते की तुला काही माहीत नाही, तू गप्प बस. मीता सातपुतेने माझ्याबरोबर फ्रॉड केला होता, बरोबर. जर माझ्यावर तुमच्यावरून फ्रॉड झाला असता ना, तुमचा पण जीव चुरला असता. जसं मातोश्रीचे आंबे डुक्कर निघाले होते तेव्हा मातोश्रीचा जीव चुरला होता ना, तसे जेव्हा माझे मेहनतचे रिसेलिंग म्हणजे रिसेलिंग करून जे पैसे येतात ना, ते आता हे काय आहे, हे लोकांचं असं प्रमोशनचे नाही, माझ्या स्वतःचे मेहनतचे रिसेलिंग. दिवस आणि रात्रभर बसून मी रिसेलिंग करून आलेल्या पैशाचं तिला मी फक्त मला मदत कर म्हणून सांगून हे केलं होतं. आणि माझं ते तिला सांगितलं पण असं होतं मी की असं झालं तर तुला मी असं देईन. त्याच्यात तर तिने माझ्याशी फ्रॉड केला. एक दिवसामध्ये व्हिडिओ माझा हाईड केला तिने, त्याच्यामुळे मला राग आला होता. ठीक आहे, त्याच्यामुळे मी तिला हे करत होती. आता तुम्ही म्हणतो मी तो विषय सोडला, ती जेलमध्ये गेली, जैसे को तैसा मिला झाला. त्याच्यानंतर मी विचार केला की आपलं यूट्यूबमध्ये असे काही लोक आहेत यूट्यूबर जे काय करतात, चुकीचं दाखवतात आहे, चुकीचं करतात आहे, तर त्यांच्यावर मी व्हिडिओ बनवला पाहिजे. आता मला एक जेव्हा मी यूट्यूब स्टार्ट केलं होतं तर मला माधुरी सखीमनने सपोर्ट केला. बोट धरून जसं लहान बाळाला आई मोठं करत असं त्यांनी मला मोठं केलं. मला समज आली यूट्यूबमध्ये काय आहे, कोण काय करते, खोटेपणा दाखवते, त्याच्यावर मी व्हिडिओ करायला स्टार्ट केले. तर त्याच्या मला पुष्कळ खोटेपणाचे व्हिडिओ दिसले. मी त्यावर रिॲक्शन द्यायला स्टार्ट केली, त्याच्यावर मी कॉमेडी करायला स्टार्ट केली. तर आता ह्या बाईला काय प्रॉब्लेम आहे, जाऊन द्या. काय म्हणतात, ती गेली खड्ड्यात. ज्या बाईने मला कम्युनिटी टाकली ती गेली खड्ड्यात आणि तिची कम्युनिटी पण गेली खड्ड्यात. मी त्या बाईला चांगल्या प्रकारे उत्तरसुद्धा दिलेलं आहे, चांगल्या प्रकारे. असं काही तिला मी टॉन्ट दिलेलं नाही, तिच्या याच्यामध्ये पण मी उत्तर दिलेलं आहे. पण हा एक मुद्दा मला क्लिअर करायचा होता. आणि दुसरा मुद्दा, आता आपल्या दादाची बायको जी बावलटसारखी पळत होती रेल्वे स्टेशनमध्ये, तर असं 29 वर्षाची तरणी मुलगी 30 वर्षाची तरणी मुलगी तर असं करणारच नाही. तो एक झाला प्रश्न, मुद्दा तो पहिला झाला. दुसरा म्हणजे जेव्हा तुमच्या घरी गेस्ट लोक येतात ना, तुमच्या घरी पैसे देऊन राहणारे गेस्ट लोक येतात आणि स्वतःचे गेस्ट लोक येतात. तर पैसे देणारे गेस्ट लोकांना तुम्ही भरपूर प्लेटमध्ये देतात, बरोबर. डोंगर जरा कमी असतो भाताचा, एक काय असते ती पॉपलेट असते आणि दुसरी एक ती सुरमई असते आणि काय थपथप, काय तुमच्या थपथप बघितलं तर मला असं वाटतं थपथप व्हायला पाहिजे तुम्हाला. ते थपथप असतं, ठीक आहे, ते झालं. त्यांच्याकडे भरपूर पैसे भेटतात तुम्हाला थालीमध्ये. पण तुमच्या घरी स्वतःचे गेस्ट आले तेव्हा तुमची डिश बघितली ना, तर मला असं वाटलं की थपथपत तर त्या दिवशीच द्यायला पाहिजे होतं तुम्हाला. तुमची इज्जत बरोबर त्या पोऱ्याने काढली. तुम्ही देताना काय दिलं, एका प्लेटमध्ये भात दिला, डाळ दिली आणि ते काही थपथप दिलं आणि एकाच थालीमध्ये एक पापलेट दिलं, एक ते काय ती मच्छी ती सुरमई दिली आणि असे पॅरेलाइज झालेले 2 ते काय म्हणतात ते सुकी बोंबील दिली, ते पण पॅरेलायसिस झालं. बिचारे त्या पोरांनी खाल्लं. त्याच्या दुसऱ्यानंतर काय चिकन लेग पीस, त्या पोराला चिकन लेग पीस एवढं भाजून तळून करपून दिलं, त्याच्यात काहीच दम नव्हता. तो पोरगा म्हणतो एवढं छोटा. ओ माय गॉड, मला तर हसायला आलं की तुझ्या घरी आलेल्या गेस्ट लोकांनी तुझी इज्जत काढली, इज्जत काढली. मग पैसे देणाऱ्याला भरपूर देणार, नाही हो तसं नाही हो. आता आणखी एक पॉईंट मी सांगते बघा. दादाच्या घरी आहे ना कोणी आलं पैसे देऊन राहणारे गेस्ट, तर ते रिपीट म्हणजे परत मागतात, तेव्हा दादा काय करतो, त्यांना त्याचे पैसे लावतो ना. जसं चटणी परत मागितली तर त्याचे पैसे, भात परत मागितला तर पैसे, भाजी परत मागितली तर पैसे, बरोबर आहे की नाही? ते मला सांगत बरोबर आहे की नाही? तर परवाशी वहिनी ती पागलसारखी रेल्वे स्टेशनवर पळत होती बघा, तो व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल ना. तर तिथे ते एका दुकानाजवळ उभे होते वडापाव घ्यायला. तर माझ्या प्रकारे तिला ना एक प्लेट आणखी हवी होती, म्हणजे प्लेट सर खायला. घरात आता जाऊन घरीच खाणार होते ना तुम्ही वडापाव, बरोबर आहे की नाही? घरीच खाणार होता ना, त्या लोकांना ते 2 जण होते. मग घरी जाऊन ना तुम्हाला तुमच्याकडे प्लेटी नाही आहेत का त्या माणसाकडे प्लेट घ्यायला,
मला नक्की कमेंटमध्ये सांगा मैत्रिणी. त्याला म्हणते की एक एक्स्ट्रा दो और चटणी बराबर दिया काय ना. अरे तुमच्या घरी तुम्ही तुमच्या घरी आले गेस्ट लोकांना चटणी केवढी देतात बघा, आणि त्या भैयाने दिलेली चटणी बघा, आणि त्याच्या फोकस मारतो त्या भैयावर, विचार नाही करू शकत. म्हणजे स्वतः ना असं 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 थोडं 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 देतो, आणि दुसऱ्यांकडे गेला तर डालो. तसं सासूबाईनी काढली होती ना इज्जत, हां फुकटचं मिळतं अजून 2 घेऊन ये म्हणून, अशी आहे तुझी इज्जत काढली. बघा मैत्रिणींना, मी यांना खरोखर काय ते रोस्ट व्हिडिओ नसतो, मला जे दिवाळीसमोर दिसतं ना ते मी म्हणजे हे करते. मला एवढंच आहे की ती 29 वर्षाची तरणी मुलगी जी आहे म्हणते ती, तर तिने ना 29 वर्षाच्या पोरीसारखी राहायला पाहिजे. कारण तुम्ही मोठे मोठे सेलिब्रिटी तुम्हाला समजतात, तुमचे व्हिडिओ जे तुम्ही यूट्यूबवर अपलोड करतात आहे त्याच्यामध्ये काही असं वाटतच नाही की तुम्ही चांगल्या घरच्या बायका आहेत, की म्हणजे चांगल्या घरच्या बायका आहात तुम्ही, मला माहिती आहे, आम्ही 3 बायका फजिती आहे का. पण जे तुम्ही हे पागलसारखे नाचतात ना, तर असं वाटतं की जरा वरचा माळा खाली झालेला आहे. बाकीचं काय नाही मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करा, आणि नक्की वेट करा. झोपू ते हो, मला ॲक्टिंग येत नाही हो, किती वेळा सांगता मला समजत नाही हो. मिका ताई, नाही मला ॲक्टिंग येत, नाही मला कॉमेडी येत, काहीच नाही येत हो मला, फक्त तुम्हालाच येतं. तुम्हीच हुशार आहात, तुम्ही सुपरस्टार आहात, बरोबर आहे की नाही. एक साईडने विचार करा, व्हिडिओ बरोबर पहा लोकांचे. अर्धवट व्हिडिओ पाहिल्यामुळे अर्ध ज्ञान जे असतं ते चांगलं नसतं कधी हो, अर्ध ज्ञान चांगलं नसतं, पूर्ण ज्ञान घ्या. झोपायची काही झालेली आहे, ती झोपते. मला फक्त आहे अनामिका कोण आहे ती अनामिका कोण आहे ती मलाच माहीत नाही बाबा. चला बाय.